पुणे विद्यापीठ परिसरामध्ये आयकॉनिक पुलाचं लोकार्पण। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिवंगत अजित पवारांच्या विजनचं कौतुक। उड्डाण पुलाला दादांचं नाव देण्याचेही संकेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यानंतर जेल बाहेर। आरोपी जयराम चाटेला एका दिवसासाठी कोर्टाकडून परवानगी। भावाच्या 12व्या विधीसाठी गावी जाणार। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नार्को टेस्टचे रिपोर्ट गोपनीय। अहवालाबाबत कुणालाही माहिती दिलेली नाही। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं विशेष तपास अधिकाऱ्यांचं आवाहन। 10वी-12वी परीक्षेच्या कॉपी प्रकरणामध्ये 81 कर्मचाऱ्यांचं निलंबन। मराठवाड्यामध्ये सर्वाधिक गैरप्रकार आढळले। आतापर्यंत 24 जणांवर गुन्हा दाखल। साताऱ्याच्या बावधनमध्ये बगाड यात्रेचा उत्साह। विठ्ठल कदम यंदाचे मानकरी। बगाड यात्रेचा थरार पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। देशभरात आज जागतिक महिला दिनाचा उत्साह। राज्यामध्ये ठिकठिकाणी महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन। मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूरसह ग्रामीण भागातही नारी शक्तीचा जागर। T20 वर्ल्ड कपचा थरार। फायनलमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रंगणार। सलग दुसऱ्यांदा विश्वविजेते होण्यासाठी भारत सज्ज। संध्याकाळी 7 वाजता हाय व्होल्टेज ड्रामा।